पेपर फुटीचं कनेक्शन आता थेट नांदेडपर्यंत येऊन ठेपलंय। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणी आता सीबीआयनं आपला मोर्चा हा पालकांच्या दिशेनं वळवलेला आहे। पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवरती आलेत। पेपर फोडणारे पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकले आणि यानंतर आता लाखो रुपये देऊन हे पेपर आपापल्या मुलांसाठी खरेदी करणाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे। नांदेडमधल्या विद्युत नगर भागामध्ये राहणाऱ्या कदम कुटुंबाची या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरू झाली। सीबीआयनं कदम कुटुंबाला समन्स बजावत मंगळवारी पुणे इथल्या सीबीआय कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले। कदम पती पत्नीसह विद्यार्थिनीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं। नीटचा पेपर 5 लाखांमध्ये विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबावरती आहे। तर नीटच्या याच पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आणखी एक अपडेट समोर येतेय। पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये प्राध्यापकच मुख्य सूत्रधार होता हे देखील समोर येत आहे आणि या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी देखील सुनावण्यात आली। मनीषा मांढरेला आज सीबीआयनं राऊस अवधी कोर्टामध्ये हजर केलं। यानंतर कोर्टानं तिला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे। मनीषा मांढरे ही पुण्यामधल्या जीवशास्त्राची प्राध्यापिका आहे। नीटच्या पेपर फुटीनंतर दिल्लीमधल्या सीबीआय मुख्यालयामध्ये चौकशीच्या नंतर तिला अटक करण्यात आली। नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच हा पेपर फोडला असा आरोप आहे। मांढरे आणि कुलकर्णी हे एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य होते। तर मनीषा मांढरे 5 ते 6 वर्षांपासून एनटीएच्या सोबत काम करते आहे। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये नाशिकचा संशयित शुभम खैरनार हा देखील सीबीआयच्या कोठडीत आहे आणि या सगळ्या प्रकरणामधील आर्थिक गैरव्यवहार आणि पेपर फुटीचे धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआय पथकं ही नाशिकमध्ये तळ ठोकून बसली आहेत। काही स्थानिक क्लास चालकांची सीबीआयकडून कसून चौकशी होतीये। याशिवाय शुभम खैरनार याच्या संपर्कामधल्या अनेकांची चौकशी होणार आहे। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये टेलिग्रामचा म्हणजेच टेलिग्रामच्या ॲपचा सगळ्यात जास्त वापर करण्यात आला होता। दरम्यान याच नीटच्या पेपर फुटीच्या संदर्भात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील तीव्र असा संताप व्यक्त केलेला आहे। काय म्हणतात हे सगळे आपण बघूया। फाशी दिली पाहिजे। साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय? एखादा खून होतं ना, त्याच्यापेक्षा हा डबल खून आहे, त्याचं आयुष्य बर्बाद होतं। तो जो गरीब शेतकरी पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे। फासावर टाकलं पाहिजे साल्यांना। आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला। 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे। महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे। त्यांना कळलं नाही काय की एवढे मोठे गोंधळ होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री ॲरोगेंटली या सगळ्या गोष्टी माझ्याच ताब्यात राहायला पाहिजे याचा अट्टहास करतायत। त्यांनी एक तर मुख्यमंत्री व्हावं, नाही तर होम मिनिस्टर राहावं। ही एक जनतेची मागणी आहे। 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, आता ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय का?